नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या एका वनस्पतीविषयी, एका तण असलेल्या या गवताविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आता ही वनस्पती गाजर गवत, ज्याला आपण काँग्रेस म्हणतो, खेड्यातसुद्धा काँग्रेस म्हणून ओळख आहे. अनेक ठिकाणी हे वनस्पती, हे गवत जी विषारी आहे ते आपल्याला दिसत असतं. रस्त्याच्या कडेने, बांधावर, शेतात, माळरानावर प्रत्येक ठिकाणी दिसणारं हे विषारी औषध. आणि हे विषारी असलं तरी याचेही काही फायदे आहेत, ते पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जैविक जी खतं बनवली जातात त्या खतांमध्ये या म्हणजे या गाजर गवताचा, काँग्रेसचा वापर केला जातो. आपल्याला जर ताप, मलेरिया किंवा त्वचा रोग असतात, ह्याच्यात जी औषधं बनवली जातात त्या औषधांमध्ये या वनस्पतीचा म्हणजे गाजर गवताचा अर्काचा वापर केला जातो. आणि याच्या रसाचा वापर बुरशीजन्य रोगावर व कीटकनाशक म्हणून पिकांवर सुद्धा केला जातो. तर असे हे औषधी असलेली ही वनस्पती आपल्याकडे मात्र ह्याला सगळे जपूनच हात लावतात. कारण ज्या व्यक्तींना दमा आहे ती व्यक्ती ह्या वनस्पतीजवळ गेली किंवा हिला उपटलं किंवा स्पर्श केला तर श्वास घ्यायला त्रास होतो. त्याचबरोबर अंगावर फोड येतात, खास सुटते. आणि जर ही एखाद्या प्राण्यानं, शेळी किंवा गाय, म्हैशांनी जर खाल्ली तर तिचं दूधसुद्धा कडवट होतं आणि त्या दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थसुद्धा कडवट लागत असतात. जमिनीवर सगळीकडे आढळणारी विषारी वनस्पती असली तरी आणि ही हानिकारक असली, तण म्हणून ओळखली जात असली तरीसुद्धा जनावरं, शेळ्या याला खातात. आणि ही मात्र ज्या ठिकाणी उगवते त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही भाजीला उगवू देत नाही, टिकू देत नाही. मराठीत ह्याला गाजर गवत म्हणून आपण ओळखतो. लोक हिला काँग्रेस गवत म्हणतात. इंग्रजीतसुद्धा ह्या वनस्पतीचं नाव काँग्रेस आहे आणि दुसरं नाव आहे कॅरोट वीड. जशी ही वनस्पती विषारी आहे तसे तिचे फायदे पण सांगितले गेलेत. परंतु आपणही कुठे वापरणार असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. नमस्कार.